अच्छा नहीं है कार्टून। देखो देखो नहीं नहीं अच्छा नहीं है, गंदा है। क्या आपको पता है सन 2015 में कुल 15,000 केसेस और सन 2016 में कुल 36,000 केसेस पोक्सो के तहत रजिस्टर्ड हुई है। एक साल में 100% वृद्धि। लेकिन ये तो था सिर्फ 2015 और 16 का आंकड़ा। वहां से लेकर तो हर माह इन पोक्सो की केसेस में वृद्धि आ रही है और इनमें से ऐसे कुछ 6% केसेस है जिसमें ऐसे ही बच्चों को पोर्नोग्राफी दिखाकर उन्हें इस्तेमाल किया जाता है और जबरदस्ती यौन शोषण किया जाता है। आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। अशाच निष्पक्ष बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। शासन आपल्या दारी ह्या उपकरणाबाबत असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेत घेण्यात आले। आयोगचे उपाध्यक्ष माननीय श्री धर्मपाल मेश्राम साहेब यांनी अनेकांची समस्या ऐकून घेतली व ती तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिला। जनसुनावणी परिषदेत धुळे जिल्ह्यातील मसाडे गावातील आदिवासी अभिषेक नाना पारधी यांची समस्या ही अत्यंत गंभीर होती। त्यांची मालकी हक्काची जमीन स्थानिक प्रशासकीय अधिकारी व पोलीस विभागाच्या समन्वयाने सोलर कंपनीला मिळवून दिला व आदिवासी परिवाराला भूमिहीन केले। धन्यवाद। काय करतील ते करतील आता, तर आमचं कोणी म्हणणं ऐकून घेत नाही। कंपनी कोण आहे? कंपनीचं काय नाव? एम्पेयर कंपनी। ते धुळेशीच आहे का? कुठली ते माहीत नाही साहेब। ताई, तुम्ही कोणत्या प्रकारासाठी इथं आले आहात? तुमच्यावर काय अन्याय झालेला आहे? आमची आदिवासी जमीन आहे सर। आम्हाला शासनामार्फत प्राप्त झालेली जमीन आहे आणि ती जमीन 70-80 वर्षापासून ती प्राप्त झालेली आहे। ती जमीन आम्हाला कलेक्टर साहेबांमार्फत ती जमीन आम्हाला आदिवासी लोकांना करून खाण्यासाठी मिळालेली आहे। ती जमिनीवर आज 27 फेब्रुवारी 2025 या तारखेला कंपनी मसाडे तालुका साक्री जिल्हा धुळे या गावामध्ये कंपनी आलेली आहे आणि ती रिन्युएबल कंपनी ही आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कंपनीचे काम चालू केलेले आहे। आमच्या जमिनीवरून पीक उद्ध्वस्त करून टाकले, झाडं तोडून टाकले, विहीर बुजवून टाकली आणि ती जमीन कंपनीच्या ताब्यात तहसील साहेब हे देखील त्यांच्यामध्ये समावेश आहे। परत मंडळाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आम्ही, आमची केस वगैरे घेतली गेलेली नाही। आम्ही आज नागपूरला आलेलो आहे। 12 तासाचा रस्ता आम्ही हे करून आलो आणि आयुक्त साहेबांकडे आम्ही आज न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। तर आमची इच्छा आहे की आम्हाला आयुक्त साहेबांकडनं आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही इतक्या लांब आलेलो आहे आणि शासनाने पण आम्ही आदिवासींकडे लक्ष देण्यात यावं आणि आम्हाला न्याय देण्यात यावा। ते जमीन फक्त तुमच्या जमिनीवरच आहे की अजून बाकीच्या काही जमिनी ऑक्युपाय केल्या? मसाडे गावामध्ये बाकी काही लोक आहेत पण त्यांना काही इथपर्यंत आयुक्तापर्यंत कसं जावं, कसं यावं, शासनापर्यंत कसं जावं, त्यांची जमीन पण गेलेली आहे? हो, तक्रारी कसे न्याव्या। अंदाजे किती एकर जमीन आहे? गुंठा? आमची स्वतःची नाही, बाजू सर्वांची मिळून सर्वांची 86 हेक्टर जमीन घेतलेली। आणि कंपनी कसली कंपनी आहे? रिन्युएबल कंपनी, सोलर ऊर्जेची ती। हां, त्या जमिनीवर त्यांनी काम चालू केलेलं आहे आमच्या जमिनीवर आणि आम्हाला न्याय म्हणजे मिळतच नाही। आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो, न्याय मागितला, निवेदन दिले पण आम्हाला त्याचा पण निर्णय काही भेटला नाही। जमीन पूर्ण आदिवासीचीच आहे का? पूर्णपणे जमीन 85 जे एकर आहे ती आदिवासी आहे का? वेगवेगळे आहेत? हो, वेगवेगळे पण 19 गट हा सरकारचा आहे आणि सरकारनेच आम्हाला दिलेला आहे आणि त्या गटामध्ये ही कंपनीला तहसील साहेब या सर्व लोकांनी मिळवणी करून आमची जमीन हडप केलेली आहे। तर आम्हाला न्याय मिळावा आणि आमची जमीन खाली करून द्यावी आणि नुकसान भरपाई पण आम्हाला देण्यात यावी। आम्ही झाडं वगैरे तोडून टाकले। जमीन तुमची केव्हा गेली? आमची जमीन 27 फेब्रुवारी 2025 या तारखेला कंपनीने काम चालू केलेलं आहे आमच्या जमिनीवर। माझी पण तक्रार आहे। माझं नाव साधना गेला। तुम्ही कोणत्या समाजचे तुम्ही? जास्त करून परदेशी समाजावर यवतमाळ आहे ना? गाव अजंती गाव
तुमचं प्रकरण काय नेमकं? पावसाळ्यात म्हणजे जमीनच्या बद्दल आहे. आधी नवीन जागासाठी घरकुल, पट्टे, शाळा भेटलेलं नाही. नाही. अजून किती म्हणजे तुम्ही 30 वर्षापासून आहे. कुठल्या तुमचे प्रॉपर अजून ते तुमचं जन्मापासून. अच्छा जन्म. हो. ते बघा खूप दिवसापूर्वी त्यांना मला मराठी नाव करून दिलं. आमच्याकडे एक व्हिडिओ पण आहे. त्या घरकुलाची त्याच्यावर नाव अन्याय कसा केलं करायचा पाहिजे. आहे. आणि जी 5 एकर जमीन करून खातात 5 एकर 13 गुंठे त्या जमिनीमधून हुसकावून याच्या मागं आहे. नावची पण मुदी नाही ती जमीन पाण्याच्या नावची जर झाली सर तर हे प्रकार कुठंतरी थांबेल. नाही तर पुनर्वसन तरी करायला पाहिजे. आमच्यावर अन्याय झाले. आमच्यावर जे अन्याय झाले त्याचे व्हिडिओ पण आहे.